इकडे तुरी कशा आलेल्या आहेत हे पहा. खूप म्हणजे खूपच फाटे जे आहे ते बांधलेले आहेत हे पहा. नाही नाही, हे पहा एकदम नाश केलेला आहे पाखरांनी. म्हणजे नाश नाही, आता त्याला पाखरे पण खातातच, त्याच्यामुळे पाखरांनी खाल्ला आहे मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आज मी संध्याकाळच्या वेळेला फिरायला आलो आहे आणि इकडे घनदाट जंगल आहे मित्रांनो, हे पहा. आणि त्या मागच्या वेळेस मी आलो होतो ह्याच ठिकाणी, पण त्यावेळेस हो जो आंबा दिसतो ना तुम्हाला, ह्या आंब्याला खूप आंबे होते आणि ते आंबे खाण्यासाठी आपण आलो होतो. म्हणजे तुम्हाला पावसाळ्यामध्ये आलो होतो आणि त्यावेळेस आंबा म्हणजे उन्हाळ्यामध्ये असतो, त्याच्यामुळं पावसाळ्यामध्ये इथं आंबा होता, त्यावेळेस पाहायला आलो होतो. आणि त्यावेळेस तुम्हाला मी आंबा तो पाडून दाखवला होता, आंबा खोडून दाखवलेला होता आणि तो ब्लॉग्स खूप मस्त होता मित्रांनो. जर पाहायचा असेल तर आपले मागचे जे व्हिडिओ आहेत, जे ब्लॉग्स, ते तुम्ही चेक करू शकता आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे तो व्हिडिओ मस्त होता, एकदम जबरदस्त असा होता. तर तुम्ही जा आणि चेक करा आपला चॅनल, त्याच्यामध्ये पण तुम्हाला पाहायला भेटेलच मित्रांनो. आणि ह्या साईडला हे पहा किती रान आहे मित्रांनो, एवढं जंगल आहे आणि त्याच्या तिकडून तळं आहे, एक शेततळं. तर तुम्हाला मी इथून बॅक कॅमेऱ्याने दाखवतो मित्रांनो कसं दिसतं इथलं नेचर ते. तर हे पहा मित्रांनो, इथं एक शेड आहे आणि फार जुन्या काळामधले आहे ते, म्हणजे खूप त्याला वर्षे झाले असतील. आणि हे पहा इकडं ह्या बाजूला तुम्हाला कसं नेचर दिसतं. आणि हे रामफळी आहे, इथं रामफळीचं झाड आहे. आणि त्याच्यानंतर हे पहा खूप म्हणजे खूप गदफन आहे इकडे, जंगल पण खूप वाटतोय मित्रांनो. गवत आहे आणि गवतामध्ये ही पहा इकडे एक विहीर आहे, हे पहा. तर मित्रांनो, आपण तिथं जाणार नाहीत, कारण खूप इकडे साप काही असतात, त्याच्यामुळं आपण तिकडे काही जाऊ शकणार नाही. तर हे पहा मित्रांनो, असं नेचर दिसतं. आणि इथं जी आहे ती ही विहीर आहे, याच्यामध्ये हे पहा विहीर आहे इथं. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं, हो जो आंबा दिसतो, हो त्याच्यावर आंबे होते आतापर्यंत, तर ते आता नष्ट झालेत. म्हणजे खूप टाईम लागला होता त्याला, म्हणजे खूप पावसाळ्यामध्ये सुद्धा इथं आंबे होते. आणि हे पहा खूप असं गदफन आहे इकडे, हे पहा त्याच्यामध्ये कसं वाटतंय ते. आणि त्याच्यानंतर हे पहा संध्याकाळची वेळ आहे, तुम्हाला मी सांगितलं होतं मित्रांनो कसं वातावरण दिसतं. एकदम सूर्य मावळायला चाललेला आहे, म्हणजे आता साधारण 5:30चा दरम्यानचा वेळ झालेला आहे मित्रांनो. हे पहा खूप छान नेचर दिसतं आणि तिथे एक झाड पण आहे, खूप छान दिसतं मित्रांनो नेचर अशा प्रकारे. हे पहा, आणि बाग जे आहेत ते लोकांनी ह्या वर्षी तोडून टाकलेले आहेत. हे पहा मित्रांनो, एकदम फेल गेले आहेत बाग, त्याच्यामुळं लोक कंटाळले आणि तोडून टाकले. हे पहा बाग कसं दिसतं ते पहा, सर्व बाग मोकळे करून टाकलेले आहेत मित्रांनो, पहा. आणि बागाच्या ह्या साईडला पहा किती घनदाट असे जंगल आहे, रस्त्याच्या बाजूलाच. एकदम मस्त वाटतं, पण दिसायला पण खूप छान दिसतं. आणि याच्या तिकडून एक तळं आहे, शेततळं, खूप जुन्या काळातले तळं आहे त्याच्यामध्ये. तर मित्रांनो, मी आता जांबीपाशी आलो आहे आणि आपल्याला जांब खोडायचे आहेत 2-1. तर पाहूया तिथं जाऊन आपण. आता इकडे कोणी नाही तोपर्यंत आपण 2-3 जांब खोडू. आणि हे पहा मित्रांनो, इकडे तुरी कशा आलेल्या आहेत हे पहा. खूप म्हणजे खूपच फाटे जे आहे ते बांधलेले आहेत, हे पहा. तुरीचं रोपटं जे आहे ते खूप बांधलेलं आहे, हे पहा कसं दिसतंय ते, एकदम मस्तपैकी. तर आपण आता जांब खोडू 2-1, सिरूया. तर हे पहा कसं दिसतंय ते. आणि आपण आता जांब खोडणार आहोत. हे पहा मित्रांनो, इथं 2 जांब आहेत.
तर खोडूया आपण आता. तर मित्रांनो जास्त नाही, 2च जांब खोडले, कारण आहेत पण मग थोडे बारीक बारीक वाटतात त्याच्यामुळं सोडून दिलेत, विषय संपवून टाकू. आणि एक इकडे थोडं दिसतंय तर पाहूया. खाली पण पाय टाकायला भेव वाटतो मित्रांनो. नाही, हे पहा एकदम नाश केलेला आहे पाखरांनी, म्हणजे नाश नाही, आता त्याला पाखरे पण खातातच, त्याच्यामुळं पाखरांनी खाल्ला आहे मित्रांनो. कारण पाखराचं पण पोट असतं, त्याच्यामुळं आपल्याला कसं जर एक टाईम जेवण नसलं तर आपल्याला वाटतं की खायला पाहिजे. तसं पाखरांचं, कोणत्याही जनावरांचं तसंच असतं मित्रांनो. जर खायला असेल तरच कोणताही सजीव जगू शकतो. त्याच्यामुळं पाखरांनी खाल्ले ते पण चांगलंच आहे. माणसांनी खाल्लं काय, पाखरांनी खाल्लं काय, सारखंच मित्रांनो. तर आपण आता बाहेर निघूया आणि तुम्हाला मी दाखवतो. फक्त 2च पेरू आम्ही आणलेले आहेत, पण पेरूला आमच्याकडे जांब म्हणतात. पेरूला जांब म्हणतात आमच्याकडे. तर हे पहा मित्रांनो, आम्ही 2 जांब आणले. आता जाता जाता खाऊया. तर एकदम मस्तपैकी अशा प्रकारे 2 पेरू, आणि याला पेरू आणि आमच्याकडे जांब म्हणतात. तर मस्तपैकी आता खायचं आणि आपल्या वाटेला लागायचं मित्रांनो. तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि हे पहा, सूर्य जो आहे तो मावळायला चाललेला आहे मित्रांनो. हे पहा एकदम तांबडं फुटलेलं आहे, आणि सूर्य कसा दिसतो हे पहा, मस्तपैकी असं नेचर. तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.